शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबद्दलचा वाद अनेक दशक जुना आहे आणि महाविकास आघाडीचं ज्यावेळेला सरकार आलं त्यावेळेला शिवसेनेची अशी पंचायत झाली की ते सरकारचे प्रमुख असल्यामुळे त्यांना 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करावी लागली, कारण सरकारची तारीख 19 फेब्रुवारी आहे आणि ते त्यांच्या पक्षाची भूमिका तिथीनुसार करायची असल्यामुळे त्यांनी ती तिथीनुसार केली. मला व्यक्तिशः असं वाटतं की अभ्यासकांनी ज्या पद्धतीनं विचार करून आणि शासनानं, शेवटी शासन काही एक गोष्टी ठरवतं आणि ती जी काही तारीख ठरवलेली आहे ती आत्ता ज्यांचं सरकार आहे त्याही मंडळींना अमान्य आहे असं त्यांनी कागदोपत्री म्हटलेलं नाहीये. त्यामुळे शिवजयंती तारखेनुसार साजरी करावी हा जो महाराष्ट्र शासनाचा बऱ्याच विचारांती आणि बऱ्याच चर्वित चर्वणानंतर आलेला निर्णय आहे तो योग्य आहे, हा एक भाग. आणि दुसरं मला काय वाटतं माहित आहे की शिवाजी महाराजांबद्दलच्या चर्चेमध्ये अजूनही आपण जन्मतारखेचं काय करायचं, रामदासाचं काय करायचं, दादोजी कोंडदेवचं काय करायचं, याच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांच्या राजनयाचं काय करायचं, राजकीय संस्कृतीचं काय करायचं, त्यांनी ज्या प्रकारची स्वराज्याची कल्पना मांडली त्या कल्पनेच्या अंमलबजावणीचं काय करायचं, अशा प्रश्नांकडे जसे आपण जाऊ ना तसतसे हे प्रश्न तुलनेनं जास्त इररिलेव्हंट होतील. मला असं दिसतं की जे आता सत्तेत आहेत त्यांना हे वाद हवेच आहेत, म्हणजे त्यांना 6 जूनचा पण वाद हवाच आहे. म्हणजे 6 जूनला करायचं का कधी करायचं ह्याच्यावरून पुन्हा एकदा लोकांमध्ये गोंधळ निर्माण करायचा. आणि एक तैनाती शिवभक्तांचा वर्ग आहे बघा, तो दोन्हीकडे हजर असतो. हा, तो खोबरं तिकडे चांग भलं या पद्धतीतला वर्ग आहे, ते दोन्हीकडे हजर असतात. त्यामुळे ह्याच्या पलीकडे जाऊन जर विचार करायचा ना तर शिवाजी महाराजांच्या अर्थकारणाबद्दल, राजकारणाबद्दल विचार केला पाहिजे. मी इतिहास संशोधन मंडळ नावाचं एक संस्था चालवतो, जिचे आधीचे संस्थापक संचालक नर फाटक, वासी बेंद्रे, विगो खोबरेकर आणि आता जयसिंगराव पवार त्याचे अध्यक्ष होते. त्यांचं भारतीय इतिहास आणि संस्कृती नावाचं एक नियतकालिक आम्ही चालवतो. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांवर बरंच लेखन अधनमधनं येत असतं. आमच्या इतिहास संशोधन मंडळातल्या अभ्यासक टीमचं असं म्हणणं आहे आणि ते मला पटतं की आपण शिवाजी महाराजांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांच्या काळातला महाराष्ट्र कसा होता, त्यांच्या काळातल्या महाराष्ट्रातलं शेतीचं रूप काय होतं, शिव उत्तर काळामधल्या शेतीचं रूप काय होतं, अर्थकारणाचं रूप काय होतं, या तुलनेनं कमी अभ्यास झालेल्या गोष्टींवर आपण कधी फोकस करणार आहोत. मला वाटतं ते जर आपल्याला करता आलं ना तर आता आपण ज्या पद्धतीनं RSSच्या ट्रॅपमध्ये अडकलो आहोत, RSSच्या ट्रॅपमधनं बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणजे शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वीकरणाच्या चर्चेला आपणच तात्पुरता फुलस्टॉप देणं आणि इतर गोष्टींच्या बद्दल ज्या नॉन प्रतिकात्मक आहेत त्याच्याबद्दल बोलत राहणं. कारण ज्या नॉन प्रतिकात्मक आणि सबस्टॅन्टिव्ह गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण बोलायला लागलो ना की यांची दातखीळ बसते आणि प्रतिकात्मक गोष्टींबद्दल ह्यांचा आवाज काळी 5 मध्ये लागला की आपल्यासारखे लोक गप्प बसतात. हा प्रॉब्लेम आहे. म्हणून आपण आपल्या टर्फवर लढलं पाहिजे, त्यांच्या टर्फवर नाही. असं आहे की शिवाजी महाराजांचं महसुली धोरण, शिवाजी महाराजांचं स्त्री विषयक धोरण, या सगळ्याच्या बाबतीमध्ये आपण ज्या वेळेला जे काही बोलतो ते बोलताना आपल्याकडे उपलब्ध कागदपत्र काय आहेत, दस्तावेज काय आहेत, त्याच्या आधारे आपल्याला बोलायला लागतं. आपल्या राज्यामध्ये, देशामध्येच एकूणच, पण आपल्याकडे अधिक दस्तावेजीकरण हा आपला सगळ्यात कमकुवत दुवा आहे. म्हणजे रायगड एकदा औरंगजेबाच्या काळामध्ये जाळला गेला, मग ब्रिटिशाच्या काळामध्ये जाळला गेला. हाच केवळ आपल्याकडे दस्तावेज नसण्याच्या कारणांपैकी महत्वाचा भाग नाहीये. एकूण दस्तावेज नीट ठेवणं, त्यांची वर्गवारी करणं आणि त्याचा नीट अभ्यास करणं या बाबतीतला आपला प्रॉब्लेम आहे. तुम्ही आता प्रकाश पवारांनी शिवाजी महाराजांवर अलीकडे लिहिलेलं एक पुस्तक कदाचित तुम्ही पाहिलं असेल. शिवाजी विद्यापीठामध्ये राज्यशास्त्राचे ते प्राध्यापक आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांकडे पाहताना
आधुनिक भारताची किंवा आधुनिक लोकशाही व्यवस्थेतले अनेक निकष त्यांनी वापरून पाहिले आहेत. आणि या धर्तीवर जसं जो तुमचा प्रश्न आहे की डचांच्या आणि फ्रेंचांच्या संबंधांबद्दल जर इतका मजकूर आपल्याकडे शिकवला जातो तर शिवाजी महाराजांच्या बद्दल का शिकवला जात नाही. आपल्याकडे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी लागणाऱ्या ज्या प्रकारच्या व्यवस्था शाळांमधनं, वाचनालयांमधनं, विद्यापीठांमधनं तयार केल्या जायला पाहिजेत त्या प्रकारच्या व्यवस्था नाहीत. आणि तुम्ही बघितलं तर अशा प्रकारचा संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी लोकांना वाहून घ्यावं लागतं. म्हणजे अशा प्रकारचा अभ्यास करणारा माणूस दरवर्षी सेमिनारमध्ये 15 पेपर पाडत नसतो आणि त्याचा API स्कोर असा खोऱ्यानं वाढत नसतो. तो माणूस एका विषयावर एखादाच पेपर छोटासा लिहितो आणि त्या विषयातल्या जगभरच्या तज्ज्ञांशी तो बोलतो. आपल्याकडे काय झालंय, शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण आणि शिक्षणाचं सुमारीकरण या दोन्ही गोष्टी एकाच वेगाने घडत असल्यामुळे तुम्ही जे ज्या प्रकारची अपेक्षा बाळगताय, म्हणजे अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या प्राध्यापकाने 125 मुलांना इतिहास पण शिकवायचा, फाउंडेशन कोर्स पण शिकवायचा, आता इंडियन नॉलेज सिस्टीम पण शिकवायचं आणि शिवाजी महाराजांचा इतिहास सविस्तर पण अभ्यासायचा. एवढं केलं तर तो जिवंतच राहणार नाही. त्यामुळे त्या माणसाला जर काही नीट करायचं तर अभ्यास करणाऱ्या माणसाला एकतर अभ्यास करणाऱ्याची इंटेग्रिटी पाहिजे, हा पहिला मुद्दा. आणि ज्याच्याकडे इंटेग्रिटी आहे त्या माणसाला एखादी टर्म त्या अभ्यासातनं मोकळं करणं, त्याच्या अभ्यासावर नीट देखरेख करणं, मेंटॉरिंग करणं, ही जी परदेशातल्या विद्यापीठांमधली इकोसिस्टीम आहे ना ती आपल्याकडे नाहीये. त्यांच्याकडे एखाद्या छोट्याशा इलेक्टिव्हला 4 मुलं असतील, 5 असतील, तर ते आठवड्याला त्यांना जे काही रीडिंग मटेरियल दिलेलं आहे ते रीडिंग मटेरियल वाचून मग त्यांचे प्राध्यापक येतात, मग ती मुलं येतात आणि त्यातनं काही एक प्रकारचा सघन असा अभ्यास घडतो. आपल्याला काय हवंय, आपल्याला मास प्रोडक्शन पण हवंय आणि क्वालिटी पण हवी आहे आणि आपल्याला ती क्वालिटी सरकारलाच द्यायला हवी आहे. आपलं सरकार इंटेलेक्च्युअली इनकॉम्पिटंट आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि सरकार म्हणजे आत्ताच नव्हे, कोणतंही सरकार लोकशाही व्यवस्थेमध्ये माणसांच्या सहभागाशिवाय इंटेलेक्च्युअली कॉम्पिटंट होऊच शकत नाही. आपला जो मध्यम वर्ग आहे त्याला सरकार ह्या व्यवस्थेबद्दल एकतर तुच्छता आहे आणि पुन्हा सरकारने खूप चांगलं पण करायला हवंय. तर ज्यांच्याबद्दल आपल्याला अपार तुच्छता आहे ते चांगलं कसं करतील, मग ते आपण आपल्या पातळीवर नागरी समाजातनं केलं पाहिजे. आणि तुम्ही जे म्हणताय तशा प्रकारचं काम, आता इतिहास प्रबोधिनी सारखी संस्था आहे, इतिहासाच्या प्राध्यापकांच्या इतर अनेक संस्था आहेत. तर मला असं वाटतं की सरकार काय करेल मला माहिती नाही, कारण मी सरकारमध्ये 2-2.5 वर्ष काम केलंय. सरकारच्या समित्या कशा बनतात हे मला माहिती आहे. मंत्री असं विचारतात यात दलित किती आहेत, ओपनचे किती आहेत, मराठवाड्याचे किती आहेत, विदर्भाचं किती आहेत, आणि ह्याच्यात त्यांची चूक आहे असं मी म्हणत नाही. चूक का नाहीये, कारण त्यांना प्रश्न विचारणारे लोक शहाणा माणूस घेतलाय का असं विचारत नाही, आमचा माणूस घेतलाय का नाही असं विचारतात. त्यामुळे तो एक त्यातला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. तुम्ही जे म्हणताय त्या पद्धतीचं काम शासन करेल की नाही मला माहिती नाही, पण प्राध्यापकांना, विशेषतः जे परमनंट प्राध्यापक आहेत त्या परमनंट प्राध्यापकांनी ते करायला पाहिजे. कारण कंत्राटी जे प्राध्यापक आहेत ज्यांना 500, 300, 800 असा पगार मिळतोय, ज्यांचे संसार चालणं म्हणजे झाले तर संसार, लग्नच होत नाहीयेत अनेकांची, तर इतकी गंभीर परिस्थिती आहे. आता प्राध्यापकांनी त्याच्यावर भर दिला पाहिजे. आणि तुम्ही म्हणता तसं तुम्ही इतिहासाचे प्राध्यापक आहात त्यामुळे तुम्ही पुढच्या 500 पिढ्यांच्या बद्दल बोलता. मी म्हणतो पुढच्या 2 पिढ्यांना कळेल ना, एवढं जरी आपण केलं तरी पुढे. कारण माझा पुनर्जन्मावर विश्वास नसल्यामुळे पुढच्या पिढ्या आहेत का नाही हेही मला माहित नाही, आणि पुढच्या पिढीत आपण माणूस निघू का आत्ताच केलेल्या पापांमुळे आणखी काहीतरी भलतं निघू हे मला माहित नाही. त्यामुळे पुढच्या 2 पिढ्या बऱ्या निघतील एवढा इंटेलेक्च्युअल कंटेंट आपण जर आपल्या कामातनं उभा करू शकलो शिवाजी महाराजांच्या बद्दलचा, तरी गोष्टी मार्गी लागतील असं मला वाटतं. हा, तुम्हाला त्यांना देऊ का? नाही असं काही नाही, तुम्ही विचारा. ठीक आहे, बघा तुम्ही. मी जे वाचलं आहे त्यानुसार ती खरी आहे. आणि पण मला खरं सांगू का, मी तुम्हाला, मी शिवाजी महाराजांच्या समकालीन आकलनाचा विचार करणारा अभ्यासक कार्यकर्ता आहे.
तुम्ही मला असं म्हणाल की राज्य व्यवहार कोशाच्या शब्दांची मीमांसा कर, तर मी तिथे कच्चा माणूस आहे. तुम्ही मला असं म्हणाल की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळमध्ये काय पद्धतीची वतनदारी चालली होती याची मीमांसा कर, तर मी त्या बाबतीत तुम्हाला पुरेसं उत्तर देऊ शकणार नाही. त्यामुळे एका अर्थाने तुम्ही चुकीच्या माणसाला हा प्रश्न विचारताय असं मी म्हणेन. आणि आत्ताच्या माझ्या भाषणाचा ओघ लक्षात घेता तो कमी रिलेव्हंट आहे असंही मला वाटतं. नाही, एक असं आहे, मी फक्त तुम्हाला एवढं सांगतो, मी त्यांना जे उत्तर दिलंय त्याच्यामध्ये मार्क्सने शिवाजी महाराजांकडून घेतलं असं मी म्हटलेलं नाहीये. शिवाजी महाराजांच्या नंतर तो 200 वर्षांनी आला असल्यामुळे त्याने शिवाजी महाराजांच्या विचारातलं काही घेतलं असण्याची शक्यता आहे. हा जास्त रिलेव्हंट प्रश्न आहे असं मी त्यांना म्हटलं होतं. आणि कोडिफिकेशनच्या बाबतीमध्ये मला नाही माहिती, म्हणजे या बाबतीत ते करू शकतील की नाही माहित नाही मला. मी तुम्हाला सांगतो, बरं झालं तुम्ही हे विचारलं. मी शाळेमध्ये जेव्हा होतो त्यावेळेला तो शिवाजी महाराजांवरचा एक सिनेमा दाखवायचे, सगळ्या शाळेतल्या मुलांना न्यायचे. बघा, आमच्या घराजवळचं थिएटर होतं आणि आमच्या वर्गामध्ये 2-3 मुसलमान मुलं होते. आणि अफजल खानाचा वध ज्या क्षणाला होतो त्याच्यानंतर मग ऑब्व्हियसली मुलांना प्रचंड आनंद झालेला असतो, कारण आमच्या शाळेमध्ये सिनेमा नेण्याच्या आधी मुलांना काहीतरी थोडं तयार करायचं असतं. या भानगडीत आमचे शिक्षक पडलेच नव्हते, त्यामुळे त्यांनी सिनेमा बघा घरी जा. त्यामुळे त्या सिनेमातलं मला आठवतं, अफजल खानाचा वध आठवतो. आणि तो अफजल खानाचा वध झाल्याच्या आनंदात वर्गातल्या हिंदू मुलांनी त्या थिएटर मधल्या खुर्च्या ब्लेडनं फाडल्या होत्या, एवढंच मला आठवतं. आता ही त्यांची आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे. अफजल खानापर्यंत त्याचा काही तोटा पोचलेला नाही, महाराजांपर्यंत फायदा पोचलेला नाही, हे मी तुम्हाला 30-35 वर्षापूर्वीच सांगतो. आता काय झालंय की आत्ता महाराजांशी जर आपल्याला काही नातं टिकवून ठेवायचं असेल तर पुढची काही वर्ष तरी महाराष्ट्रात कोणीही शिवाजी महाराजांवर पिक्चर न काढणं हे महाराजांच्या अत्यंत हिताचं आहे. विशेषतः प्रवीण तरडे, दिग्पाल लांजेकर या भुक्कड लोकांनी तर अजिबातच काढता कामा नये. दिग्पाल लांजेकरने 8 सिनेमांची काहीतरी मालिका त्याची केली आहे. तुम्ही नुसते त्याचे ट्रेलर पहा, म्हणजे हे काय तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही दिग्पाल लांजेकर आणि प्रवीण तरडे हा तर मला वाटतं ओबीसी आहे. आणि हे मी का सांगतोय, कारण सध्या हिंदुत्वाची ध्वजा मराठा, कुणबी आणि ओबीसींच्या खांद्यावर आहे, ब्राह्मणांच्या खांद्यावर नाहीये. त्यांनी ती माळ सरकवून दिलेली आहे यांच्या खांद्यावर. तर तरडेचं तुम्ही पाहिलं तर तरडे संघाच्या संचलनात आहे. त्याचे जे राईट आणि लेफ्ट हँड आहेत, तो पिट्या परदेशी आणि इतर मंडळी, तो संघाच्या कपड्यांवर त्याचे फोटो तुम्हाला दिसतील, पण तो संघाच्या शाखेत पण आहे आणि तो मनसेत पण होता. 22 वर्ष त्याने मनसेत काढलेली आहे. आणि जेव्हा त्याला काढून टाकलं राज ठाकरेंनी फायनली 4-5 महिन्यांच्या पूर्वी, तेव्हा तो म्हणाला की मी साहेबांना सांगितलंच होतं की संघ हीच माझी पहिली ओळख आहे. तर मी तुम्हाला हे सांगतो की हे जे सिनेमे आहेत हे रिप्रोडक्शन ऑफ अ पर्टिक्युलर पॅटर्न ऑफ हिस्ट्री, इतिहासाच्या एका पर्टिक्युलर मांडणीचं पुनरुत्पादन आहे. आणि ते का होत आहे, ते यासाठी होत आहे कारण ते बघून लोकांच्या मनामध्ये लोकांच्या भावना जशा हुळहुळ्या झाल्या आहेत तसं लोकांचं आकलन पण सुमार झालंय, विस्विषित झालंय. त्यामुळे लोकांना कशामुळे पण प्रेरणा मिळते. त्यामुळे लोकांना हे सगळे सिनेमे बघून सुद्धा, म्हणजे लांजेकरने शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या 8 प्रसंगांवरचे सिनेमे केले. आता ह्याचा सिनेमा आला रितेश देशमुखचा, त्याचा ट्रेलर पाहिला मी. आणि त्याच्या सिनेमाच्या बद्दलची पण तुम्ही सोशल मीडियातले वाद बघा की रितेश देशमुखने सिनेमा केल्यामुळे अनेक मराठ्यांनी आणि बहुजनांनी असं म्हटलं की बहुजन शिवाजी दिसतो म्हणून लोकांच्या पोटात दुखत आहे. आता बऱ्याच शहाण्या बहुजनांनी सुद्धा रितेश देशमुखचा सिनेमा जाऊन पाहिला आणि त्यांनी हे सांगितलं की हा टुकार सिनेमा आहे. मग तो टुकार सिनेमा असेल तर सिनेमा म्हणून पाहायचं की नाही? ब्राह्मणाने काढला, ओबीसींनी काढला, मराठ्यांनी काढला, शेवटी फायनान्स गुजरातचाच आहे, लक्षात घ्या तुम्ही. फायनान्स मुसलमानाचा आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे
पैसा कोणाचा लागतोय आणि थोबाड कोणाचं दिसतंय याच्या गल्लतीत जाऊ नका. थोडंफार डाव्या चळवळीच्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा बेसिक स्ट्रक्चर आणि सुपर स्ट्रक्चर बद्दल समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे की रितेश देशमुख तुम्हाला दिसतो कारण एवढा प्लेझंट मराठा नटच नाहीये तुमच्याकडे दुसरा. अरे पण तो शिवाजी महाराज वाटतोय का ते? आणि नवरा असला की बायको असली पाहिजे हे पॅकेज आहे का? आणि सलमान खान आला, संजय दत्त आला, 2-4 शेवटच्या सीन मध्ये आला आणि ते फुकट आले. अरे ते का फुकट येणार नाहीत? काळविटाच्या प्रकरणात वाचलेला माणूस कशातही फुकट काम करेल? नाही करणार का? संजय दत्त जेलमध्ये ज्याचं आयुष्य जायला पाहिजे होतं तो नुसता एरवड्यात जाऊन हात थोडीफार कामं करून बाहेर आला. तो कशातही फुकट काम करेल ना. आणि त्याला आवडणारी म्हणजे विलनचीच कामं करतोय तो. मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. तो हा सिनेमा होता बघा, पानिपत. पानिपत जो सिनेमा आहे त्या सिनेमाच्या एका रिव्ह्यूअर स्क्रीनिंगला मी गेलो होतो कारण त्याचा काहीतरी राजकीय वाद आहे म्हणून सेन्सॉरचे लोक काय करतात अशा वेळेला राज्यशास्त्राच्या माणसांना बोलावतात. म्हणून त्यांनी मला बोलावलं होतं. तर मी गेलो तिथे तो सिनेमा पाहिला. अत्यंत थर्ड क्लास सिनेमा आहे तो. तुमच्यापैकी ज्यांनी पाहिला असेल त्यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे, माझ्याबद्दलही आहे कारण मीही तो पाहिलाय पण मला त्याचे पैसे मिळाले. मला त्याचे पैसे मिळालेत. तो सिनेमा आम्ही पाहिला आशुतोष गोवारीकरचा. आता इथे आशुतोष गोवारीकर आपला मराठी माणूस आहे त्याच्याबद्दल असलं पाहिजे असलं सिनेमाच्या बाबतीत करून चालत नाही. तर तो सिनेमा आम्ही पाहिला आणि तो सिनेमा झाल्यानंतर आशुतोष गोवारीकर आमच्याशी इन्फॉर्मली बोलताना असं म्हणाला की संजय दत्तने त्याला विचारलं इसमें मेरा गाना नहीं है क्या? हे वाक्य आशुतोष गोवारीकरचं वाक्य आहे. इसमें कारण बाजीराव मस्तानीमध्ये गाणं होतं ना. त्यामुळे संजय दत्तची एका आदर्श व्हिलनची व्याख्या काय आहे की त्याने पण नाचलं पाहिजे. म्हणजे पानिपताला काही हो, पानिपतात मराठे हरोत मरोत सदाशिवराव पेशव्याचं काही हो, आपलं नाच झाला पाहिजे. हे जे आहे ना सिनेमाच्या बाबतीमध्ये म्हणजे मग लोक पण त्याचं समर्थन कसं करतात? महाराज नाचलेच नसतील का? अरे पण महाराजांनी नाचण्याच्या पलीकडे पण आयुष्यात काहीतरी बरं केलं असेल की नाही? म्हणजे हे जे आता मी तुम्हाला सांगतोय आणि त्यातले धोके पण सांगतो तुम्हाला की एक इतिहासाच्या अभ्यासिका मी 2016 साली शिवाजी महाराजांवर घेतलेल्या एका सेमिनारला आल्या होत्या आणि त्यांनी ही काय म्हणतात त्याला एक चित्रांचा एक प्रकार आहे बघा, मी त्याचं नाव विसरलो. ती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर एक 150-200 वर्षानंतरच काढलेलं चित्र आहे. त्याच्यामध्ये अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवाजी नाचतो आहे असं त्या चित्रकाराची कल्पना आहे. तर ते चित्र त्यांनी रेकॉर्ड मधलं आहे, आर्काइव्ह मधलं आहे. ते तिने दाखवलं आणि एका छोट्या ग्रुपमध्ये 5-25 लोकांच्या ग्रुपमध्ये होतं. ते दाखवलं, त्याच्यावर चर्चा झाली. ते झाल्यानंतर त्या बाईंना पुढचे 2 महिने पुण्यामध्ये लोकांनी जगणं मुश्किल केलं की शिवाजीला तुम्ही असं नाचताना दाखवूच कसं शकता म्हणून. हे त्यांनी काढलेलं चित्र नाहीये, एका चित्रकाराने 150-200 वर्षापूर्वी काढलेलं चित्र. ते केवळ आर्काइव्हल डिस्कशन एवढ्या एका गोष्टीसाठी त्यांनी केलं. हे मी तुम्हाला 10 वर्षापूर्वीच सांगतो. या प्रकारच्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन बद्दल आपल्याला प्रॉब्लेम आहे. पण रितेश देशमुख पासून दिग्पाल लांजेकर पर्यंत सगळ्यांनी माती खाल्ली तरी हिंदुत्ववाद्यांना आणि मराठावाद्यांना ते चालतंय कारण आपला माणूस आहे. असं नाही ना चालणार. त्यामुळे शिवाजी महाराजांवर तुम्ही सिनेमा करणार असाल, तुम्ही ओटीटीच्या काळामध्ये सिनेमे करताय. ओटीटीच्या काळामध्ये अत्यंत फिनेस असलेलं काम लोक जर करतायत जगामध्ये. तुम्ही क्राऊन बघा ना, क्राऊन काय पद्धतीची सिरीज आहे. ज्या पद्धतीची क्राऊन ही सिरीज आहे तशी सिरीज जर आपल्याकडे समजा महाराष्ट्रातल्या देशातल्या एखाद्या राजघराण्यावर काढली तर त्या दिग्दर्शक आणि निर्मात्याला परागंदा व्हावं लागेल अशी परिस्थिती आहे. पण याही जी कंटेंटची ताकद आहे ना, कंटेंटच्या ताकदीबद्दल आपण बोलत नाही आणि म्हणून आपण शिवाजी महाराजांवर अन्याय करतो असं नाही, आपण त्या माध्यमावर पण अन्याय करतो. तुमचा हा चित्रपट नाहीये, हा बोलपट आहे. हे नुसते बोलपट टाईपचे सिनेमे तुम्ही काढता, थर्ड क्लास दर्जाचे सिनेमे काढता आणि मग आपलं श्रेष्ठत्व कशात आहे? 100 कोटी मिळाले, 150 कोटी मिळाले. अरे घाणेरड्यातल्या घाणेरड्या सिनेमांना पण 1000 कोटी मिळालेले आहेत ना.
ते सिनेमे, ते केरळ स्टोरी आणि इतर सगळ्या फालतू सिनेमांना 100-500 कोटी मिळाले. ते आपला समाज किती किडलेला आहे त्याचा पुरावा आहे. त्यामुळे मराठी लोकांनी यानंतरच्या काळात एकतर शिवाजी महाराजांना स्पेअर करावं, पुढची 10 वर्ष सिनेमेच काढू नयेत. शक्यतो बाहेरच्या लोकांनी काढावेत म्हणजे ते तटस्थपणाने काढतील. आणि जर काढायचंच असतील तर थोडाफार अभ्यास करून, आणि शक्यतो हे आता जे लोक सत्तेत आहेत ना यांची राजवट गेल्यानंतर काढावेत, म्हणजे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता जगू पण शकेल. हा पण म्हणजे मी काका काय उत्तर देऊ तुम्हाला? शिवाजी महाराजांवर अन्याय होतो हे मला मान्यच आहे, पण ह्यात मी तुम्हाला काय मार्गदर्शन करू? आपण सगळ्यांनी तो अन्याय करायचं थांबवलं पाहिजे, एवढंच मी म्हणू शकतो. पुढे हे बघ, तू जे म्हणतोयस ना की डाव्या लेफ्ट लिबरल किंवा अशा विचारसरणीच्या लोकांमध्ये ज्येष्ठ वयाचे नागरिक जास्त आहेत, जास्त वयाचे लोक आहेत आणि तरुणांना वाव कमी आहे, हे आत्तापर्यंत खरंच होतं. पण आता सगळे डावे, सगळे पुरोगामी यांची पाठ भिंतीला टेकलेली आहे. त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपण जर आपली संस्थानं सांभाळत राहिलो तर मरेपर्यंत फक्त खुर्चीच राहील, बाकी काही राहणार नाही. त्यामुळे सगळ्या डाव्यांना, त्यांच्यातले जे बुजुर्ग आणि असे खुर्च्या मंडवून ठेवणारे लोक आहेत, त्यांना तरुणांची गरज जाणवायला लागली आहे आणि मला वाटतं ती स्वागतार्ह गोष्ट आहे. उजव्यांच्या बाबतीमध्ये तू म्हणतोस, उजव्यांमध्ये पण खूप म्हातारे आहेत, खूप मोठ्या प्रमाणात आहेत, पण उजव्यांचे म्हातारे घरोघरी आहेत. उजव्यांचे म्हातारे टीव्ही पुढे आहेत. उजव्यांचे म्हातारे तुला सत्संगात दिसतील. उजव्यांचे म्हातारे सगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसतील. उजव्यांनी काय केलंय? उजव्यांनी म्हाताऱ्यांना ऍक्टिव्हेट करण्याचा नवा प्रोग्राम दिलाय. म्हाताऱ्यांचं काम काय? अफवा पसरवायच्या. हे काम खूप वेळ उपलब्ध असल्यामुळे म्हातारे इमाने इतबारे करतायत आणि ते सर्व जातीय आहे. आणि तरुणांना त्यांनी काय काम दिलंय? त्या अफवांवर काम करायचं आहे. त्यामुळे उजव्यांकडे या प्रकारची वर्गवारी आहे आणि उजव्यांनी नीट लाभार्थीकरण केलेलं आहे. म्हणजे डावे, समाजवादी किंवा अगदी काँग्रेसवाले लोक सुद्धा सत्तेत असताना ज्यांनी त्यांच्या निवडणुकांसाठी कष्ट केलेले आहेत अशा कार्यकर्त्यांची घरं मार्गी लावण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे येणाऱ्या दलालांची घरं त्यांनी आधी मार्गी लावली आहेत. संघवाल्यांना किमान एवढा आपण बेनिफिट दिला पाहिजे की त्यांची यंत्रणा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणारा जो माणूस आहे त्या माणसाला ते आउट ऑफ द वे जाऊन मदत करतात आणि त्यांच्याकडे पैसाही प्रचंड आहे. ते एरवी ते नीतिमत्तेच्या गोष्टी करत असतील, पण या बाबतीमध्ये आपल्या कार्यकर्त्याचं घर मार्गी लागलं पाहिजे, त्याला अकोमोडेट केलं पाहिजे, हे ते नीट पाहतात. आणि त्यामुळे एका अर्थाने RSSचं, भाजपची राजवट ही त्यांच्या कार्यकर्त्यांची एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आहे आणि ते योग्य आहे. काँग्रेसवाल्यांनी ते केलं नाही. इनफॅक्ट काँग्रेसवाल्यांनी अनेक वेळेला उजव्या विचारांच्या बिळातल्या लोकांसाठी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम चालवली. ते 14 पर्यंत लेफ्ट लिबरल होते, 14 नंतर ते उजवे झालेले आहेत. आता हा धडा डाव्यांना, पुरोगाम्यांना मिळालाय आणि जे लोक तरुणांच्या पर्यंत जाणार नाहीत त्यांच्याकडे फक्त त्यांच्या इमारती राहिल्या तर, कारण त्याच्यावर सुद्धा उजव्या लोकांचा डोळा आहे, त्या सुद्धा राहणार नाहीत. महाराष्ट्रातल्या बहुतांश शिक्षण संस्था RSSच्या आणि RSS अफिलिएटेड संस्थांच्या ताब्यात चाललेल्या आहेत. त्यामुळे डाव्या, पुरोगामी, आंबेडकरवाद्यांच्या पुढे एकच मार्ग आहे की तुम्ही जागा मोकळ्या करा आणि नव्या माणसांच्या हातामध्ये सूत्र जाऊ द्या, किंवा मग संघवाले स्वतःच ते सूत्र आपल्या ताब्यात घेतील. बर, तू जो म्हणालास की जयंतीच्या आगे मागे लोक खूप बुलेटवरनं प्रवास करतात आणि रायगडला जातात किंवा यात्रा वगैरे काढतात. दुसरा एक जो ट्रेंड आहे तो बघा, SUVच्या मागे शिवाजी महाराजांचं चित्र लागून जगदंब असं लिहायचं, संभाजी महाराजांच्या सारखी दाढी वाढवायची. हा एक नवा ट्रेंड आहे. संभाजी महाराजांच्या सारखे दाढी वाढवणारे लोक तुम्हाला आता मावळे पण दिसतात, वारकरी पण दिसतात आणि लव जिहादच्या घटनांमध्ये मारामाऱ्या करणाऱ्या लोकांच्या मध्ये पण दिसतात. त्यामुळे हे वेगळे नाहीये.
यांचे वेगवेगळ्या वेळचे वेगवेगळ्या प्रवेशामधले वेगळे चेहरे आहेत त्यांचे. तर मला असं वाटतं की असं ज्यांना वाटत नाही, ज्यांना याच्यातून शिवाजी महाराजांच्या बद्दलचं प्रेम व्यक्त होतं असं वाटत नाही, त्यांचं संघटन हाच मार्ग आहे. म्हणजे आता सांगलीमध्ये, साताऱ्यामध्ये मनोहर कुलकर्णीचं एवढं प्रस्थ आहे की त्याने ठरवलं तर तो दंगली घडवू शकतो आणि त्याने दंगली घडवलेल्या आहेत. आता त्या दंगली ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांनी घडू दिल्या, आता ते सत्तेत नाहीयेत, आता त्यांचा राजकीय बाजार उठण्याची वेळ आली आहे. आता त्यांच्या लक्षात येते की अरे आपण तेव्हा केलं ते चुकीचं केलं. उशिरा का होईना जर कळलं असेल तर नव्याने लोकांचं संघटन करण्यासाठी उभं राहणं आणि पूर्ण फ्रेश मुलं, हे जे सगळे लोक आहेत ना, जे सिंबॉलिक प्रेम करणारे आहेत, दाढी वाढवणारे आणि हे सगळे जे आहेत, हे प्रच्छन्न हिंदुत्ववादी लोक आहेत. या सगळ्या माणसांकडनं काहीही शिवधर्माचं भलं होणारं नाहीये. आणि दुसरं, शिवधर्म हा शब्द आला म्हणून फक्त तुझ्या प्रश्नाशी जोडून सांगतो, साळुंख्यांनी शिवधर्माची स्थापना केली आणि अशा प्रकारच्या वेगळ्या धर्माची स्थापना करण्याची काय गरज होती हा प्रश्न तेव्हाही अनेकांना पडला होता, आजही पडतो. आणि ज्यांनी त्यांच्या हाताखाली काम केलं त्या पुरुषोत्तम खेडेकरांची बायको बीजेपी मध्ये आहे. म्हणजे आपण वैचारिक नेतृत्व देताना आपल्या वैचारिक नेतृत्वाचा फायदा घेऊन माणसं हिंदुत्वाच्या पालख्या तर मोठ्या करत नाहीत ना, याचा पण एक विचार केला पाहिजे. पण माझ्यासारख्याला दिसतं ते म्हणजे पूर्ण समांतर अशा स्वरूपाचं संघटन, जे राजकीय सांस्कृतिक संघटनच आहे. म्हणजे हिंदुत्वाच्या फॅसिस्ट लाटेशी लढण्यासाठी कोणत्याही प्रकारचं एनजीओ करण पुरेल असं मला अजिबात वाटत नाही. ते आपल्याला एनजीओ करण्याच्या पातळीवर जिवंतच राहू देणार नाही. त्यामुळे राजकीय सांस्कृतिक ताकद उभी करणं हाच मला मार्ग दिसतो. धन्यवाद.